गोडसई वाकलन हे दोन संघ देखील पाहायला मिळतील. म्हणजेच भावेश पवार असेल, केतन म्हात्रे असेल, पवन केणे असेल, सूरज केणे असेल, असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये. त्याकडे प्रेक्षकांचं सगळ्यांचं लक्ष असेल. तत्पूर्वी अगदी सामना सुरू आहे. दुबोडे शिरवणे वर्सेस बेलापूर ऐरोली असा सामना आहे. जाऊया कमेंट्री बॉक्स मध्ये. टू यू. धन्यवाद. थँक्यू सो मच. जाऊया. लेट्स प्ले. अंपायर सिग्नल ओपन होतोय, ग्रीन सिग्नल ओपन झालाय. पहिला बॉल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. जयेश पाटील आणि त्याच्याबरोबर सिद्धू कोळिया यांना पाहत आहे. पहिला बॉल चांगला बॉल आहे. वा काय टप्पा आहे, काय लाईन यार, काय अँगल आहे. ज्या पद्धतीने बॉल पडलाय, पहिलाच बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. भावेश यांचा टप्पा भरपूर चांगला पडलाय. ज्या पद्धतीने बॉल रिलीज होतोय, टप्पा पडल्यानंतर सरळ बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. भावेश यांना पाहत आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना पाहू शकाल. जयेश पाटील यांना पाहत आहे. नवी मुंबईतील एक चांगले बॅटर म्हणून ज्या बॅटरला ओळखला गेलाय. इथे शॉर्ट बॉल होता, शॉर्ट अंपुल करायचा प्रयत्न, लेग स्टिक सोडलाय. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. पंचाने ते दंडित केलाय, परत टाकावा लागेल. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमचं खातं इथे ओपन होतोय. बेलापूर ऐरोली टीमचं खातं ओपन होतोय आणि धाबांचं श्री गणेश इथे होतोय. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना पाहू शकाल. भावेश यांना पाहत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉल. आयुष है बॉलर रे. आयुष बॉल डॉट आहे. डॉट आहे ना. पहिला व्हाईट नंतर डॉट ना. पहिला डॉट नंतर व्हाईट. आता डॉट आहे. डॉट बॉल आलाय. एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल. आयुष यांना पाहत आहे. इथे आक्रमण करायचा प्रयत्न, फटका फसला. फिल्डर आहे त्याखाली. वा चुकी होणार नाही आहे. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का बटन. मोठा फटका मारायचा प्रयत्न, आक्रमण करायचा होता, परंतु अगदी बरोबर रडार मध्ये आला नाही आहे. डान्सिंग डाऊन विकेट खेळायचा प्रयत्न, परंतु पहा शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला आक्रमण करायचा प्रयत्न, परंतु तिथे आपण पाहू शकाल मिड ऑन मधून कुठलीही प्रकारची चुकी होत नाही आहे आणि टिपला जाईल फलंदाज बाद. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बडी मछली फसी जाल में, बडे विकेट का बटन. तर टीमची धावसंख्या एक धाबा फलकावरती पाहायला मिळते. आयुष्यांना पाहता एक चांगलं षटक इथे हाताळलं जाते. उभं नंबर पहिलं सध्या मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय साहिल विनोद दिवेकर. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इनेट नंबर 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. याही खेळाडूने प्रभावित केलाय. अनेक मॅन ऑफ द सिरीज, अनेक बेट्स बॅटरचं किताब या खेळाडूने जिंकलाय. कमी वयामध्ये आपल्या खेळाच्या जोरावरती अगदी प्रभावित केलाय. अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावी केलाय. तोच खेळाडू वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर साहिल दिवेकर मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. टीमची धावसंख्या एक धाबा धावफलकावरती आपण पाहत आहे. आयुष्यांचं चांगलं षटक इथे हाताळलं जाते. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना पाहू शकाल. जयेश पाटील अगदी स्वस्तात परतलाय. साहिल आला. पहिलाच बॉल, आणखीन एक तेज तर्रार भन्नाट वेग यार. रफ्तार में बल्लेबाज को गिरफ्तार किया. ज्या पद्धतीने बॉल पडलाय तेज तर्रार वेग भन्नाटे, प्रचंड वेग धारण केलाय. ज्या पद्धतीने बॉल पडलाय तेज तर्रार, काय बॉल टाकलाय, भन्नाट वेग धारण केलाय. आपण पाहू शकाल. वंदे भारत एक्सप्रेस पावसाळीमध्ये रुळावरून ज्या पद्धतीने वंदे भारत एक्सप्रेस धावत होती तशाच पद्धतीने बॉल पडलाय. यावेळेला अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, ऑफ स्टिक सोडलाय. व्हाईट बॉलच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 2 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. पहिल्या 4 बॉल मध्ये 2 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहत आहे. पहिलं षटक सध्या मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, परंतु फिल्डर आहे त्याखाली. चुकी होणार नाहीये. साहिल दिवेकर अगदी स्वस्तात परतलाय. आला पाऊली परतीचा प्रभात, स्वतःवर नाराज, फलंदाज बाद. रबर बॉलचं क्रिकेट मिडल करायचा प्रयत्न होता. असं वाटलं की वेग भन्नाट आहे, या गोलंदाजाला फक्त मिडल करायचा, अशाच पद्धतीचं क्रिकेट खेळायचंय. साहिलच्या मनामध्ये असाच प्रश्न पडलाय की काय, परंतु कमी गतीचा बॉल होता, परफेक्ट मिडल झालं नाहीये. सरळ लॉंग ऑफला एक चांगला झेली ते टिपलाय. कुठल्याही प्रकारची चुकी होत नाहीये आणि अखेर साहिल दिवेकर स्वस्तात परतलाय.
दुसऱ्या विकेटचं नुकसान इथे झालंय. पहिल्या 5 बॉल मध्ये 2 धाबा. आयुष यांचं चांगलं षटक इथे हाताळलं जाते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. निलेश भोईर आलाय मैदानाच्या आतमध्ये. इनाईट नंबर 4थ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. पहिल्या 5 बॉल मध्ये फक्त 2 धावा. आयुष परत एकदा तयार. इथे आक्रमण करायचा प्रयत्न. आखूड टप्प्याचा बॉल त्याला आक्रमण करायचं आहे परंतु बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या मदतीने पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 4 धावा. चला बाईक अगदी कव्हर रिजन मध्ये जे बाईक स्वार आहेत त्यांना विनंती करतो की ती बाईक कृपया काढा. कारण की कुठला खेळाडू येऊन तुम्हाला अडवू शकतो, तुम्हाला इजा होऊ शकते, खेळाडूला इजा होऊ शकते आणि स्पर्धेमध्ये अडथळा येऊ शकते. त्यामुळेच ते बाईक स्वार आहेत त्यांना विनंती करते की ती बाईक लवकरात लवकर काढा आणि तुम्ही क्रिकेटचा आस्वाद घ्या. धन्यवाद. ओव्हर नंबर 2 मध्ये हमजा खान आलाय बॉलिंग करण्यासाठी. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव चांगला घेतला या खेळाडूने. नुकताच लेदर बॉल खेळून या मैदानामध्ये उपस्थित झालाय. ओव्हर नंबर 2 मध्ये आपण सध्या पाहताय नेट प्रॅक्टिस वरती सध्या हा गोलंदाज सातत्याने पाहायला मिळतो. हमजा खान यांना पाहताय. 2 वाह क्या बात आहे. तेज तर्रार वेग भन्नाटे अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळत आहे. भन्नाट वेग आपण पाहू शकाल. 2 धाबा इथे पूर्ण होत आहेत. दोनों ही बल्लेबाजों आखो आखो इशारा किया. सिंगल को डबल में कन्वर्ट किया. डोळ्यामध्ये डोळा टाकून एकेरीला दुहेरीमध्ये चित्ताच्या चपळाईनं 2 धाबा इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. 2 धाबाच्या मदतीने टीमची धावसंख्या 6 धाबा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. षटक क्रमांक 2 सध्या मार्गस्थ आहे. हमजा खान यांना आपण पाहताय. सिद्धू कोळी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. भरपूर मोठा अनुभव या मैदानाचा या खेळाडूने घेतलाय. इथे फटका चांगला आहे परंतु फिल्डर आहे त्याखाली. ओ वा क्या बात आहे. शुभम त्याखाली आहे. काय झेल इथे टिपलाय. स्वतःला थांबवलं. बॉल येण्याची वाट पाहिली. थोडासा अंतर कापलं. बॉलवर गेला त्यानंतर झेल टिपलाय. वा कमालीचा झेल यावेळी टिपलाय आणि बॅटर सिद्धूला परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. तिसरा विकेटचं बटन. ज्या पद्धतीने हा झेल टिपलाय कमालीचं झेल यावेळेला पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 6 धाबा 3 विकेटचं नुकसान इथे पाहायला मिळालंय. षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे. कमालीचं झेल यावेळेला टिपला गेलाय. स्वतःची बॉडी लँग्वेज पहा. बॉडीला थांबवलं आणि बॉल येण्याची वाट पाहिली. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात. चांगला झेल यावेळेला टिपला गेलाय. प्रीतम पाटील मैदानाच्या आतमध्ये आलाय बॅटिंग करण्यासाठी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. 6 धावा धावफलकावरती आहे. 3 विकेटचं नुकसान झालं. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला बनवावी लागेल. एक चांगली भागीदारी या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बनवावी लागेल. एक चांगला संघ आपण मैदानामध्ये पाहताय. वाला पावली मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका बसला इथे. फिल्डर आहे. वा आणखीन एक विकेट. याही वेळेला फलंदाज आल्या पावली परतीचा प्रवास. थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाहीये. शॉट एक्स्ट्रा कव्हरला टिपलाय झेल आणि बॅटर प्रीतम पाटील आउट. कुठलीही चुकी होत नाही आहे. लगातारचा दुसरा धक्का हमजा खानच्या नावी गेलाय. काय गोलंदाजी होती या मुवमेंटला. 4 विकेट 6 धावा फक्त धावफलकावरती आहे आणि 4 विकेटचं नुकसान इथे पाहायला मिळते. टीमची धावसंख्या फक्त 6 धावा आपण पाहू शकाल. भागीदारी तुम्हाला बनवावी लागेल. सिंगल डबल रोटेट करावे लागतील. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला इथून बनवावी लागेल. 4 विकेट शेवटी गमावलेले आहेत. एक चांगली पार्टनरशिप तुम्हाला इथून बनवावी लागेल. एक कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते.
हमजा खान हॅट्रिक आहे, संधी आहे या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक होणार का? बॉल तयार, हमजा खान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, स्वप्नील ठाकूर आलाय मैदानाच्या आतमध्ये, विकेट हॅट्रिकची संधी आहे, बॉल तयार. हो संधी आहे, परंतु पहा बॉल येण्याची वाट पाहिलीस. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे, तुमच्याकडे असायला पाहिजे. मोबाईल मध्ये नेटवर्क, क्रिकेटमध्ये फुटवर्क, कॅमेरामध्ये लेन्स आणि क्रिकेटमध्ये सेन्स, हे तुमच्याकडे असायला पाहिजे. सेन्सिबल क्रिकेट, मुंबईचं लाईफ लाईन ज्याला लोकल क्रिकेट म्हणून संबोधलं गेलं आहे, सिंगल डबलचं क्रिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. सिंगल मिळते, सिंगलने वाढते, टीमची धावसंख्या 7 धावा धावफलकावरती ते पाहायला मिळते. 7 रन स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना पाहू शकाल. इथे शॉर्ट बॉल, तेच तरार भन्नाट यार, ज्या पद्धतीने बॉल रिलीज केलाय, टप्पा पडला, अखेर आखूड टप्प्याचा बॉल होता, तेज तरार वेग भन्नाटे. हा हिट आपण पाहू. सिंगल भीती घोषांकी क्षेत्रात बॉल गेलाय, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 8 धाबा. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे, 8 धाबा धावफलकावरती आपण पाहू शकाल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना काय गोलंदाजी केली आहे, कमालीची गोलंदाजी ते पाहायला मिळाली आहे. इथे देखील शॉर्ट बॉल टाकायचा प्रयत्न, परंतु वाह चांगला बॉल आहे, कुठलाही सिग्नल येताना पाहायला मिळत नाही आहे. ओव्हरची होते ते समाप्ती. आणखीन एक चांगलं षटक, इकॉनॉमिकल षटक इथे हाताळला गेलाय हमजा खानच्या माध्यमातून. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 8 धावा, 4 विकेटचं नुकसान झाले. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी मी आर.के. मुलुंड वर्सेस अधिराज गुरसई वर्सेस यस गुरसई वाकळण टीमचा कॅप्टन आणि मुलुंड आर.के. टीमचा कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला भावेश पवार, पवन केणे, बायकर मॅन मिस्टर, आपण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला केतन म्हात्रे याचा देखील बोलबाला राहिला. अनेक चाहते, अनेक प्रेक्षक त्यांचा खेळ पाहण्यासाठी अगदी या मैदानाच्या दिशेने येत असणार दिसतील. आणि वाकळण गोरसई हा संघ देखील पाहायला मिळेल, त्यांच्या विरुद्धामध्ये आर.के. मुलुंड हा संघ देखील खेळताना दिसेल. त्यामुळेच प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की लवकरात लवकर रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत याची नोंद देखील घ्या. धन्यवाद. चला लगेच टॉस साठी रिपोर्टिंग करा. अरविंद दादा ठाकूर गोरसई वाकलन टीम लगेच रिपोर्टिंग करा. विश्वजित ठाकूर आलेले आहेत ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. दिगोडे एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाला संबोधलं गेलाय, संपूर्ण भारतामध्ये या खेळाडूंना प्रभावित केलाय. टेनिस बॉल क्रिकेट असेल किंवा रबर बॉलच्या स्पर्धा असेल, अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावी केलाय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण त्यांना पाहताय. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ आहे. टीमची धावसंख्या 9 धावा इथे धावफलकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. इथे आक्रमण केलाय, वा फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल आणि टायमिंग प्रॉपर सोडलाय. बॉल स्लॉट मध्ये होता, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये डिपॉझिट केलाय. हा आउट ऑफ द पार्क. निलेश भोईरच्या बॅट मधून धमाका पाहायला मिळते. ठोकलाय षटकार. 6 धाबा इथे पाहायला मिळते. आक्रमण केलाय, 6 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढते. स्कोर झालाय 15 धाबा धावफलकावरती आपण इथे पाहताय. 15 रन स्कोर कार्ड वरती यावेळेला पाहू शकाल. अवे फ्रॉम द बॉडी अंपायर सिग्नल व्हाईट बॉलच्या बरोबर स्कोर 16 धाबा. ओव्हर नंबर 3 सध्या मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. विश्वजित ठाकूर यांना पाहत आहे. ओव्हर नंबर 3 मध्ये दिगोडे एक्सप्रेस आणि अनेक विक्रम आपल्या नावी केलाय. वन ऑफ द परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे. इथे शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पुल, वा क्या बात आहे. नवी मुंबईचा वीरेंद्र सहवागच्या बॅट मधून शॉर्ट ऑन पुल ब्युटिफुल, पुल इज अ डिलाइटफुल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय, धमाका, अस्मानी टोला. निलेश भोईर का बल्ला उच्छल कर बोला, षटकार. 6 धावा हा आक्रमण केलाय. 6 ने वाढते टीमची धावसंख्या. 22 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. आक्रमण केलाय, ज्या पद्धतीने फटका डिगआउट केलाय त्याचं टायमिंग पहा, प्रॉपर बॉडी लँग्वेज पहा. ज्या पद्धतीने बॉल येण्याची वाट पाहिली, त्यानंतर स्वतःला थांबवला, त्यानंतर पिक केलाय. एक चांगलं शॉट सिलेक्शन आपण इथे पाहताय. 22 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहताय. आणखीन एक आक्रमण करायचा प्रयत्न. आपल्याला बॅटची कडा घेत बॉल चालला शॉट. थर्ड मॅन डिक्लेरेशन झोन मध्ये सिंगल बीटिंग.
सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या याही वेळेला पुढे जाताना पाहायला मिळते. 23-23 झालेत. अजूनही शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये शिल्लक आहे. 23वा धावफलकावरती पाहायला मिळत आहे. सुरुवातीला धाबा येत नव्हत्या, त्यानंतर धाबा येताना पाहायला मिळत आहेत. विश्वजित ठाकूर वरती हल्ले चढवले जात आहेत. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. चेंज ऑफ पेस, कटरचा वापर टर्न झालाय. पडल्यानंतर बॉलला थोडा काटा बदललाय. गतीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे. या बॉल वरती फलंदाजापेक्षा गोलंदाज श्रेष्ठ आहे. ओव्हरची होते इथे समाप्ती. 3 ओव्हरचा इथे खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या अखेरीस टीमची धावसंख्या 23ला 4 विकेटचं नुकसान. 23 धाबा, 4 विकेटचं नुकसान झालंय. चला दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस करा विनंती करतोय. स्वप्नील ठाकूरच्या अगदी पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल रडार मध्ये होता. पहिलाच बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाबा स्वप्नील ठाकूरने हा बॉल ठोकलाय. धमाका इथे पाहायला मिळते. अभि यांना पाहत आहे ओव्हर नंबर 4 मध्ये 4थ्या ओव्हरचा पहिला बॉल. स्वॅग से करेंगे स्वागत. स्वप्नील ठाकूरने केलाय. 6 ने स्वागत. 6 धाब्याच्या मदतीने टीमची धावसंख्या 29 धावा. अंपायर जरा मॅच थांबवा 2 मिनिटं. बघा, लगातार एका टीमचे 2 गोलंदाज तुम्ही वापरू शकणार नाही. हा नियम आम्ही ऑलरेडी सांगितला होता की तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एका मागे 1 गोलंदाज वापरायचे आहेत. बघा, स्पर्धेचा नियम आहे की एका मागे 1 तुम्ही षटक टाकू शकता. 2 गाव 1 फॉर्मॅट आहे. 3-2 असा फॉर्मॅटने तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. एका गावाच्या गोलंदाजाने जर पहिली ओव्हर हाताळली तर दुसऱ्या गावाचा गोलंदाज दुसरी ओव्हर हाताळेल. असंच ही सिक्वेन्स राहील. याची नोंद पहिल्या मॅच पासून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. बॅटिंगसाठी देखील तुम्हाला सलामीची जोडी असेल. ती जोडी अगदी दोन्ही गावातून 1-1 खेळाडू घ्यावा लागेल. पण त्यानंतर तुम्ही कशीही सिक्वेन्स करू शकता. याची नोंद घ्या. चला, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. 6 धाबाने वाढते. 29 धाबा इथे धावफलकावरती पाहायला मिळाली. यावेळेला थ्रू द कव्हर खेळायचा प्रयत्न. सिंगल मिळते. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न पाहायला मिळते. सिंगल मिळेल. डबलचा प्रयत्न चालवला आणि 2 धाबा देखील इथे पूर्ण होतात. 2 धाबा मिळत आहे. 2 धाबाच्या बरोबर टीमची धावसंख्या 31 धाबा धावफलकावरती आहे. ठीक. बघा, या मॅच मध्ये अगदी अंपायर नवीन होते, नियम माहिती होते, त्यामुळेच या मॅच मध्ये आपण तसं कंटिन्यू करू शकतो. पण यापुढे होणाऱ्या मॅच मध्ये अगदी 1-1 गोलंदाज तुम्हाला वापरायचे, ज्याची नोंद देखील घ्या. धन्यवाद. यस, अगदी बरोबर आहे. काही कठोर नियम आहेत, नियमाचं तुम्हाला पालन करावं लागेल. 31 धाबा धावफलकावरती आहे. यावेळेला उडवलाय. वा, क्या बात आहे. कडक मारलाय स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून. अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल आउट ऑफ द पार्क. लांब मारलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय ज्या पद्धतीने परफेक्ट मिडल केलाय. स्लॉट मध्ये होता. बॉल येण्याची वाट पाहिली आणि बॅटचा फेस फक्त ओपन केलाय. बॉलला आउट ऑफ द पार्क ठोकलाय. धमाका स्वप्नील ठाकूरच्या बॅट मधून आलाय हा आक्रमण. 6 धाब्याने वाढते. टीमची धावसंख्या 37 धाबा धावफलकावरती आहे. 4थं षटक मार्गस्थ असताना आपण पाहू शकाल. 37 ऑन दी बोर्ड. इथे शॉर्ट बॉल होता. आक्रमण करायचा प्रयत्न. बॉल टर्न अँड बाउन्स झालाय. पडल्यानंतर बॉलनं थोडा काटा बदललाय. यावेळेला डॉट बॉलची सांगता होते. अजूनही 2 बॉल आहेत त्या ओव्हर मध्ये. 37 धाबा धावफलकावरती. जवळपास 50-60 धाबा तरी किमान व्हायला पाहिजे. फायटिंग स्कोर होऊ शकतो.
इथे शॉर्ट बॉल होता, आक्रमण करायचा प्रयत्न परंतु बॉल चाललाय. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न, एकच रणनीती मिळेल, एकापेक्षा जास्त मिळताना पाहायला मिळत नाहीये. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 38 धावा 38. 38 झालेत. शेवटचा बॉल आता शिल्लक आहे ओव्हरमध्ये. चौथ्या ओव्हरचा शेवटचा बॉल. टीमची रणसंख्या 38 ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस. डिक्लेअर आहे, सिंगलच आहे. डिक्लेअर मध्ये बॉल गेलाय. चला आतमध्ये बॉल लागून आलाय. नॉन स्ट्राईक एंड स्वप्नील ठाकूर स्ट्राईक एंडला असेल. डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल गेलाय. सिंगल मिळते, सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 38. आतमध्ये बॉल लागून आलाय त्यामुळे बॉल सिंगल यावेळेला मिळेल. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक आहे. बॉल तयार. 38 धावा. ओहो हो, चांगला बॉल टर्न झाला. टप्पा पडल्यानंतर काटा बदलला. रन मिळत नाहीये. ओव्हरची होते आता समाप्ती. 4 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. धावफलकावरती ते पाहायला मिळते. 4 विकेटचं नुकसान झालंय. चला स्पीडअप करा विनंती करतोय. 4 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38 धावा धावफलकावरती आहे. अखेरचं षटक, भैरवीचं षटक हाताळण्यासाठी आपण पाहू शकाल सिद्धेश आलाय ओव्हर नंबर 5 मध्ये. 5वं षटक हाताळण्यासाठी 38 धावा धावफलकावरती आपण इथे पाहत आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावामध्ये आपण सध्या पाहत आहे. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः गोलंदाजी करत असताना शिरवणे दिघोडे संघ आपण इथे सध्या पाहत आहे. 38 झाले. 4 विकेटचं नुकसान झाले. शेवटचे 6 बॉल या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहत आहे सिद्धेश यांना पाहत आहे ओव्हर नंबर 5 मध्ये. पहिला बॉल, पहिलाच बॉल. मागचा दरवाजा उघडा होता आणि मागच्या दरवाज्यात घुसून चोरी होते. दांडीकुल निलेश भोईर यांना परतीचा प्रवास करावा लागेल. बॉल ज्या पद्धतीने रिलीज होतोय अगदी भन्नाट वेग धारण केलाय. यष्टांवरती डायरेक्ट बॉल आदळलाय. बॅटर आउट, फलंदाज बाद. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल याची दक्षता घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मैदानामध्ये आलाय. ऋषी भात्रे आलाय बॅटिंग करण्यासाठी. याच मैदानामध्ये एक बॉल मध्ये 6 धावांची आवश्यकता असताना याच मैदानामध्ये तो कारनामा या खेळाडूने केला होता. एक बॉल 6 धावांची आवश्यकता असताना मॅच जिंकवली होती. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. 38 धावा धावफलकावरती आहे. ऋषी भात्रे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आलाय. शेवटचे 5 बॉल शिल्लक आहे. बॉल तयार. ओहो फुल टॉस बॉल होता. त्याला आक्रमण करायचा प्रयत्न परंतु +1 लेग स्टिक सोडलाय. बॉल +1. 2 धावा इथे टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 40 धावा धावफलकावरती आहे. अजूनही 5 बॉल आहे. 40 झालेत. धावा धावफलकावरती आपण इथे पाहू शकाल. इथे देखील तेज तर्रार बॉल भन्नाट वेग धारण केलाय. वाईड ऑर्डर टाकण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच टाकायचा आहे परंतु तेवढाच ताकदीचा बॉल पाहायला मिळालाय. एक चांगला बॉल इथे धारण होतोय होताना पाहायला मिळत आहे. अवे फ्रॉम द बॉडी टाकायचा प्रयत्न, भन्नाट वेग पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर बॉलला सरळ विकेट किपरचा वेध घेतलाय. ऋषी भात्रेला बीट करून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. ओहो आणखीन एक इनटू द ब्लॉक होल. तेज तर्रार यार, क्या बात आहे. काय बॉल टाकलाय, भन्नाट वेग धारण केलाय. अगदी तेज तर्रार. AK-47 बंदुकीची गोळी कशी वेगाने निघते तितक्याच वेगाने बॉल विकेट किपरचा वेध घेतलाय. भन्नाट वेग धारण केला. प्रचंड वेग पाहायला मिळालाय.
एक चांगला बॉल आपण इथे पाहू शकाल. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा दोन्ही टीम कॅप्टन लवकरात लवकर. चला अरविंद दादा ठाकूर घोरसई वाकलन टीम लगेच रिपोर्टिंग करा विनंती करतोय. 50 धावा इथे देखील बाची कडा आणि सरळ विश्वजित ठाकूरच्या हातामध्ये चुकी होणार नाही आहे. आणखीन एक विकेट बॅटर आउट. चला वाकलन घोरसई बी टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहे. मुलुंड टीमचे कॅप्टन आपणास विनंती करतोय लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. एक चांगला बॉल इथे हाताळला गेलाय. ऋषी भात्रेलाही परतीचा प्रवास इथे करावा लागलाय. शेवटचे 2 बॉल आहेत. स्कोर झालाय 40 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. सध्या 5वं षटक प्रगती पथावर असताना पाहायला मिळत आहे. बघा ती कार आहे त्या कार चालकाला विनंती असेल की कृपया लवकरात लवकर ती कार काढा. कार चालक कृपया आपल्याला विनंती आहे की ती कार लवकरात लवकर आपण मागे पार्क करा. थँक्यू व्हेरी मच. दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये आलाय. शेवटचे 2 बॉल साठी शिल्लक आहे या पहिल्या डावामध्ये. टीमची धावसंख्या 40 धावा. दुर्वेश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. 40 झालेत. अजूनही 2 बॉल आहे या ओव्हर मध्ये. एक चांगली गोलंदाजी आपण पाहू शकाल या मुवमेंटला. इथे फुल टॉस होता. यावरही आक्रमण करायचा प्रयत्न परंतु आपण पाहू शकाल भन्नाट वेग पाहताय. फुल टॉस होता आक्रमण करायचा प्रयत्न परंतु पहा ज्या पद्धतीने बॉल रिलीज होतोय. एक चांगली गोलंदाजी ते पाहायला मिळते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. केतन म्हात्रे अँड फॅन्स फॉलोवर सध्या आपण पाहू शकाल स्क्रीन वरती. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सिंगल इथे मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या इथे वाढताना दिसते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 41 आणि पहिला डाव इथे संपलाय. 41 धाबा धावफलकावरती आहे आणि 42 धाबाचा पाठलाग इथे करायचा या मॅच मध्ये. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये 42 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. सध्या स्क्रीन वरती आपण पाहताय केतन म्हात्रे अँड फॅन्स फॉलोवर भारताचा बाईक सम्राट सध्या फोटो सेशन सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या पाहताय स्क्रीन वरती. स्कोर झाले 41 आणि 42 धाबाचा पाठलाग या मॅच मध्ये तुम्हाला करायचा आहे. चला टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला मुलुंड टीमचे कॅप्टन आणि टॉस बॉक्स मध्ये जुळले जातील विघ्नेशजी मडवी सर. या मॅचची संपूर्ण कहाणी ऐकूया परत एकदा गोडाबाज. या मॅचची कहाणी विघ्नेशजी मडवी सरांच्या. थँक्यू व्हेरी मच. आई गोवर्धनी चषक 2026 हा भव्य दिव्य सोहळा पावसाळी क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवता आणि पुढची मॅच आपल्या समोर रंगली जाईल. वाकलन घोरसई वर्सेस RK मुलुंड असा सामना असेल. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉससाठी लवकरच या आणि इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. त्यामुळेच घोरसई आणि वाकलन टीमचे कॅप्टन भावेश पवार केतन म्हात्रे आपला कॅप्टन आपण कृपया मंचावर पाठवा. जीत भोईर यांचा आगमन झाला. एक लेजंड क्रिकेटर आहेत आणि वाकलन टीम अगदी ज्याप्रमाणे केतन म्हात्रे याला बायकरमॅन म्हणलं जातं पण सर्वात आधी बायकरमॅन म्हणून जीत भोईर यांचं नाव उल्लेख सातत्याने केला गेला. त्यामुळे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भावेश पवार, पवन खेणे
आणि केतन म्हात्रे यांना देखील विनंती करते की मंचावर या. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातो. तत्पूर्वी आपण प्रशांत आपल्या शुभस्ते आपण चित भुईर यांचा सन्मान आपण करावा. एक लेजेंडरी क्रिकेटर आहेत. वाकलन गावाच्या क्रिकेटमध्ये एक वेगळा अध्याय लिहिणारा खेळाडू आहे. त्यांचा सन्मान या मंचावर केला जातो. आणि आई गोवर्धनी चषक या स्पर्धेच्या निमित्तानं जीत भुईर यांचा सन्मान केला जातो. शशी कोली साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. जीत भुईर अगदी एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक महान खेळाडू म्हणून त्यांना गणलं जातं. आज कॅप्टनच्या भूमिकेत पाहायला मिळतील गुरसई वाकडी टीमच्या माध्यमातून. चला भावेश पवार, केतन म्हात्रे, पवन केणे आपल्याला देखील विनंती असेल की कृपया मंचावर या. चला जे बाईक आहेत त्या बाईक कृपया काढा आणि कार ज्या आहेत त्या रस्त्या लगत त्या देखील लवकरच काढा. चला मॅच होते सुरुवात. सलामीची जोडी आपण पाहू शकाल. विश्वजित ठाकूर आणि अरविंद राणा सोनू आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राकेश. 41 धावांचा टार्गेट आहे. पहिलाच बॉल फेकला जोशी फुल टॉसवर. आय एम द बॉस सांगणारा अरविंद राणा सोनूच्या बॅटमधून होतोय पहिला धमाका. चेंडू सीमारेषा षटकार षटकार. लाजबाब स्ट्रोक. दिशा दिली फुल टॉस बॉल. या फुल टॉस बॉलवर अगदी समाचार घेत असताना पाहायला मिळाला षटकार आला. 41 धावांचा टार्गेट आहे. यावेळी देखील बॉलला पिक केलं लांब बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा दुसरा अरविंद राणा सोनू रंगात आहे ढंगात आहे आणि दमदार सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. पहिल्या 2 बॉलवर 12 धावा. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल पंच केलाय. तिसरा षटकार येईल का? लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स अरविंद राणा सोनू ज्याने ग्रामीण क्रिकेट पासून सुरुवात केली आणि बघता बघता खुल्या गटातील संघामध्ये देखील खेळताना अनेक वर्ष पाहायला मिळाला. शिरवणे गावाचा नेतृत्व करत असताना पहिली अगदी 3 बॉलवर 3 षटकार लगवत असताना सुपर बॅटिंग. पहिला फटका मिड विकेट, त्यानंतर लॉंग ऑन, त्यानंतर कव्हर, तिन्ही बाजूला 3 षटकार, 18 धावा. चौथ्या बॉलवर मोठा स्ट्रोक लगवला गेलाय. चेंडू जातो घोषांकित क्षेत्राकडे, तोपर्यंत सिंगल मिळते. 41 धावांचा टार्गेट आहे. अगदी 5 षटकामध्ये आजच्या दिवसभरामध्ये हा लो स्कोर मानला जाईल. कारण की 64, 81 अशा धावा आपल्याला पाहायला मिळाला आणि 60+ सगळ्याच धावा पाहायला मिळाला. पण या मॅच मध्ये 41 धावा डिफेंड करणं इतकं सोपं नाहीये. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 4 बॉलमध्ये 19 धावा आल्यात, म्हणजे अजूनही 22 धावांची आवश्यकता आहे. हा सामना लवकर संपवण्याच्या इराद्यामध्ये अरविंद राणा सोनू आणि त्यांच्या समवेत विश्वजित ठाकूर मोठ्या हा खेळाडू पाहायला मिळते. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अगदी योगदान देत असताना पुन्हा एकदा फेकला काऊ कॉर्नर रिजन मध्ये
लाजबाब षटकार लगावला जातोय या ओव्हरचा चौथा मॅक्सिमम. नाव आहे अरविंद राणा सोनू. त्याचा अलगच आहे अंदाज, त्याचा अलग आहे बाणा. नाव आहे अरविंद राणा. सुपर बॅटिंग. फुल टॉस बॉल. Alabar big one. This one is a long one. What a shot. Beautiful stroke. 5 षटकार आतापर्यंत पाहायला मिळेल. 30-31 धावा फलकावा लागलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 31 धावा खर्च केलेत. मॅच अगदी फिनिशच्या अगदी कुंभरठ्यावर येत असताना लाजबाब बॅटिंग. सुपर बॅटिंग. अरविंद राणा सोनू विस्फोटक फलंदाज मानला जातो, जाणला जातोय आणि आज आपल्या फलंदाजीचं प्रदर्शन करत असताना ओव्हर क्रमांक 2. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. साहिल दिवेकर पहिलाच बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक लगावला कव्हर रिझर मध्ये. विश्वजित ठाकूर च्या बॅट मधून येतोय पहिला षटकार. टीमची धावसंख्या 37. 37 धावा. अवघ्या 4 धावांची आवश्यकता. कुलटप्पाचा चिन्हूला सन्मान दिलाय, रिस्पेक्ट दिलाय आणि ही मॅच फिनिश अरविंद राणाच्या बॅट मधून त्याच्या स्ट्रोक मधून करावी अशा इराद्यामध्ये स्ट्राईक रोटेट केली जाते. 38 धावा. अवघ्या 8 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 38. आणखीन एक स्ट्रोक लगावला आणि अशा तऱ्हेने हा सामना जवळजवळ संपलाय आणि हा सामना संपलाय. टीम दिगोडे, टीम शिरवणे टीमने हा सामना एकच धाव मिळाले, सिंगल मिळाले. अजूनही मॅच बाकी आहे. अजूनही काही स्ट्रोक पाहायला मिळतील. आता विश्वजित ठाकूर स्विच हिटच्या फटक्याने सजवलाय पण हा फटका काय देऊन जाईल. सिंगल मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. स्कोर झाला लेवल. 2 ओव्हर मध्ये हा सामना फिनिश होत असताना 42 टार्गेट आहे. माफ करा. अजूनही 2 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी मुलुंड टीमचे कॅप्टन ऑलरेडी ऋषी बोर आमच्या सोबत जॉईन झाल्यात. या फटक्यावर देखील मिळतील सिंगल. एका धावाने टीम स्कोर झाला लेवल. अवघ्या 1 धावांची आवश्यकता आहे. सामना बरोबर अगदी स्कोर लेवल झालाय. ऑप्शनच्या बाहेर अंपायर आमच्या दिशेने वळलेत आणि हा सामना शिरवणे दिगोडे टीमने जिंकलाय. वेल प्लेड टीम शिरवणे दिगोडे. लाजबाब खेळ राहिलाय. गोलंदाजांना योगदान दिलंय पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट. अगदी 7 बॉल आणि 32 धावांची झंझावत खेळ करत असताना काय बघ त्याच्यात आयुष चालेल ना. मी आता आमदारची आहे. चला प्लेअर ऑफ द मॅच